राम राम मंडळी. आजच्या रंगारंग स्टोरीला जाण्याआधी 2 मिनिटात आपल्या दुष्काळ निधीचं आपल्या पेशंटला मदत करायचा काय विषय आहे एका दिवसात सांगतो तुम्हाला. आत्ता मी सकाळी 7 वाजता शूट करतोय, तेवढ्या वेळेत 20 लोकांनी पैसे दिलेले आहेत आणि काय आहे सांगतो आणि लगेच आपण पुढे जाऊ. नितीन राऊत 500 रुपये, भूषण संजय राणे 101, बाळासाहेब रंगनाथ शिंदे 502, अन्सार अमीन शिकलगार 50, लक्ष्मण भीमाशंकर खराटे 10 रुपये, निखिल ज्ञानदेव जरांडे 500 रुपये, बाळासाहेब सोनूजी हिंगे 1001, राजू भीमराव सावलेकर 100, मिथुन अरुण बानकर 500, अशोक कल्याण यादव 100, विठ्ठल सुभाष चव्हाण 505, सतीश प्रकाश बनकर 50 रुपये, सतीश प्रल्हाद मेटे 100 रुपये, संदीप पाटील उपसरपंच गोकुळ शिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर 1100 रुपये, जयेश रमेश सातपुते 50 रुपये, नीरज सुनील भस्मे 501, संतोष जगन्नाथ जाधव 10, योगेश दंडवते 500, बाळू धोंडीबा घावटे 50, विजय विष्णू हिंगे 100, एकूण 6330 रुपये. अशा प्रकारे पैसे काल आलेले आहेत. मला वाटतं अजून 2 दिवसात काही पेशंटला काय डायरेक्ट तिथं एक टार्गेट आहे ती पूर्ण होईल. त्यामुळे ज्यांची इच्छा आहे श्रीमंताची त्यांनी 100% मदत करा असं माझं वैयक्तिक मत आहे किंवा आव्हान आहे, असं धरून चला. आता जाऊ आपल्या स्टोरीकडं. स्टोरी अत्यंत साधी सुधी, पण याच्यामध्ये अनैतिक समाजातून हत्या आपण काय मज बघत आलोय. हा अँगल आणि हा फॅक्ट वेगळा आहे ह्याच्यातली. ह्याच्यात तुम्हाला एवढं जाणून मिळणार, एवढं कळायला मिळणार आहे की बाबा बाईचा गंध एका पुरुषाला लागला तर पुरुष स्वतःचं अख्खं आयुष्य बरबाद करून टाकतो बाईच्या त्या गंधापायी, त्या वासापायी, त्या शरीर सुखापायी. दुसरी गोष्ट, याच्यात बाईचा दोषच नाही काय बघा, ह्याच्यात बाईचा दोष नाही. दोष तुम्ही एखाद्याला किती जीव लावता, किती गुंतून राहता त्याच्यात खरा मॅटर ते. ह्या जगात तुम्हाला 1000 वेळा बोंबलून सांगितलं, स्वतः सोडून कधी कोणावर जास्त प्रेम करायचं नाही. हा, आई बापा करा, बायको करा, मुलांच्या करा, पण 100% नाही, 99% करा. 1% राखून ठेवा हे आत्म्यासाठी. हा विषय महत्वाचा आहे. ह्या जगात तुम्ही गेला जग बुडालं, काही कोणाला घेणं देणं नाही तुमचं, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं काय विषय नेमका इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. बघ काय होते. रायगड, अलीगड आणि त्यातला गंगेची वाडी त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. घटनेची सुरुवात होते 2018. बघा आता चालले 2025, 2018 पासून सुरुवात होते. अर्चना चंद्रकांत नाईक, ओरिजिनल नाव दिवेवाडीची पोरगी, बिगर लग्नाची पोरगी, मुसमुसलेली पोरगी तारुण्यानी, आणि कावरी नजर. बऱ्याच पोरींची नजर कावरी कावरी हा प्रकार ओळखून घ्या. कावरी असा प्रकार आहे की बरी ती आईला मदत करत असन, भले ती दळण करीत असन, ती जाडून घेत असन, ती पाण्यात येत असन, ती शाळेत जात असन, कॉलेजला, तिची नजर कावरी असते, नजर स्थिर नसती. हा एक प्रकार समाजात बऱ्याच लोकांना कळत नाही. जी पोरगी एखाद्याला नजर कावरी बावरी नजर बिंदास नजर देते, पुरुषांना मुलांना बघते, कोणी काय चौकशी करते, त्या पुरीचं चळींद्र म्हणतात आमच्याकडे. ताळ्यावर नसतं, हार्मोन्सचा प्रभाव असतो, हीट असती, उष्णता असती, आणि कव्हा रंगारंग कार्यक्रम करते त्या डोक्यात. पण त्याच्यासाठी समाजाने जे आखून दिलेलं आहे काय ते बघितलं पाहिजे ना. हे शिक्षण आणि हा शरीर सुख याचा कधी आयुष्यात मेळ बसला नाही. तुम्हाला सांगतो हे असं ना नाही. तुम्हाला माहिती का, छाप्पा कधी काट्याला पाहू शकत आणि काटा कधी छाप्याला पाहू शकत नाही. सेम. नुसतं शिक्षण स्वतःला शिक्षण घेऊन स्वतःला बनवायचंय म्हणलं ना, 40व्या वर्षी लग्न, हा त्याचा प्रेशरच कमी होऊन जातोय. तवा याचं लग्न कवा पोरं व्हायची, कवा याच्या चित्ते लागणी द्यायची, लय अवघड लोकांचं. उलट 2-1 वर्षांनी मुलींचं वय शासनाने कमी केलं पाहिजे लग्नाचं, आणि मुलाचं 2-4 वर्षांनी कमी केलं पाहिजे, फरक पडत नाही. तो एकमेव कालावधी असा आहे त्याच्यात जास्त प्रेशर असतो, जास्त ते शरीर सुख अख्खा आयुष्यात घेऊ शकत नाही, थोडे शरीर सुख त्या टाइम मध्ये घेऊ शकतात. हा, ही दुनियाला चित्र आहे, निसर्ग आहे. अर्चना चंद्रकांत नाईक, कावरी बावरी नजर,
त्याची नजर ओळखली फक्त एकाच फाकड्याने, आणि त्या फाकड्याचं नाव आहे दत्ताराम पिंगळा. हा, दत्ताराम, ते हमनेरमध्ये ओरिजिनल फोटो त्याचा आहे. दत्ताराम हा माणूस असा आहे की कसंही बा वल्लं वाळलं काही दाडपायचं, लग्न बिग्न काय नव्हतं, काम करायचं, छान छोकीत राहायचं, आणि त्याला एवढं दुहेरी हाडाचा हत्यार चालवला ते काय मागं सरते. मानला आता कमरेचा तुकडा पडला तरी हरकत नाही, पण एक नंबर काम झालं पाहिजे. झाला ना रागारंग चालू. आता कसं असतं, गार होत्यात आत्म्याच ही अशा प्रकारचं, ह्याला म्हणतात अनैतिक संबंध. तिचं लग्न नाही, याचं लग्न नाही, आणि बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आईबापाला त्याची तपास नसतो. यांचं कार्यक्रम अनैतिक संबंध चालू झाले. त्या पोरीला नव्हता बाप, आई होती. त्या चुलता आहे, त्या चुलत्याचं नाव आहे तुकाराम नाईक. ह्या तुकाराम नाईकचा ह्या लफड्याला यांच्या विरोधाच्या कानावर आलं. नाही आलं तरी सांगणारी कमी आहेत काय. रातचं बघितलंय बा त्या झाडा आलं. त्या घरात शिरले होते बा दोघं, दुपारच्याच पार उन्हाच्या कारात बा. थोलबडत बाहेर आली बा पार. लोक लई चित्र आहेत. ते म्हणला चायला इज्जतीचा पंचनामा त्या काकाचं बरोबर आहे. त्यांनी ते हे पिंगळा धरला बा एक दिवस, म्हणला गचुड्याला धरला. आणि माणसाचं कोण कोणाला कसा ट्रीट करतो बघा. जो माणूस मजबूत आहे पुढच्या वाट्या करायचा आहे, जो माणूस पैसे पाणी मजबूत आहे, चार ठोकं देणार आहे, त्याला लोक विनंती करतात बघा ना. तेवढं असं नका ना प्लीज. पण जी माणूस आरसाड्यात आहे, गरीब आहे, त्याचं या गावात कोणी नाही, त्याला गचून धरून जाड दोन कानाखाली ठेवून देणार, अशी लोकांची मानसिकता असते. आरसाड्यात बघायचं. आमच्या गावात एक कारागीर आहे, नको नाव सांगायला, दिवाळी त्याची कडू जाईन. तो काय करतो, ते गावात युपी बिहारी त्याच्या दुकानात लोक आली ना, एक विशिष्ट दुकान आहे, किराणा नाही, युपी बिहारी आणला तो, अरे अरे इधर रे, दाबातच घडी. आणि गावातला लोक आला ना, गावातली माणसं आलं ना, कोणी काय चाललंय, बरं चाललंय का, हमको अरे कशाला मरायला लागले ते आजाराने. पण ही मानसिकता अरे कारेची. त्यांनी तर पिंगळा धरला आणि त्याला हाग्यादम टाकला बा. मानला मी म्हणला लोकांचा कार्यक्रम राबवणारा माणूस, आणि तू माझ्या घरात आग लावा निघाला. अजिबात खबरदार माझ्या पुतणीकडे परत बघितलं तर. एकदा झालं, 2-3 वेळा दम दिला. आता तुम्हाला माहिती आहे हा विषय का दम देऊन थांबतो का. माणसाला संध्याकाळी 4-5 वाजल्या ना की पिणाऱ्यांना बेचैन अख्खं जग असं स्मशानभूमीसारखं वाटायला लागतं. बोटाला कंप सुटतो, थरथर, कवा एकदा नारड्यात ओततोय असं होतं. त्याच्यासाठी बायकोचं डाग आलेलं 1500 हे तर जातातच, पण घरातली भांडी सुद्धा मग पितळाची तांब्याची भांडी सगळी होऊन टाकतात लोक पिण्यासाठी. इथं पण तेच झालं, थांबणे नाही. 2दा-3दा झालं. मग त्या काकाने विचार केला, आईला यांचं चांगला खोंड्या चाललाय, शिकायशी तुटणार नाहीत, यांना तोडावं लागणार, म्हणजे विभक्त करावं लागणार. मग त्याने डोकं लावलं, तिथं गपचिप लग्न जमावलं नातेवाईकात. दिला बार उडून बा, तारा रेरी ओके. गेलं ना सणांग गेलं म्हणलं उघडी, ह्या कोशीन त्या कोशी त्या कोशीन त्या कोशी. मला झोप काय आहे ना बा. गंध होता, रंग होता, स्पर्श होता, ऊब होती, सगळंच काय होतं. काय नाही राहिलं म्हणला. तर वाटलं झालं आपल्या आयुष्याचं. आता काय करा, हे पिंगळा. पोरगी तर गेली लग्न करून. गेले कुठं, चंद्रकांत नाईक या मुलाशी लग्न करून दिलं. ती गरीब माणूस होता आपला, जाऊ द्या गाडी. पोरगी नाही गेली, हा पिंगळा उलथा पालथा व्हायला लागला, दत्ताराम पिंगळा. म्हणला काहीतरी केलं पाहिजे. मेरी जिंदगी की बहार चली गई, आता ज्यांनी घालवली त्याचाच कार्यक्रम राबवतो. ही उलटी खोपडेवर का ही जगण्याच्या लायकीची लोक नाहीत बघा मानसिकता. तो म्हणला माझ्या आयुष्यातून माझं प्रेम ज्यांनी हिरावून नेलं, माझं लफडं हिरावून नेलं, त्याच्या सगळ्या आठवणींसकट फक्त आठवणीच राहिल्या, ह्यालाच ठुकितो. संध्याकाळचं एक दिवस दारदार शस्त्राने त्यांनी केला ना हल्ला त्या काकावर. 4-5 ठिकाणी चाकू खोपासला. लोकांनी आरडाओरड झाली, पळापळी. हा पळाला, पण ती काय पोलिसात तडाख्यातून गाव सुटू शकत नाही माणूस. हा हल्ला केलाय 28 मार्च 2018च्या रात्री. काका वाचला, दवाखान्यात नेला, 2-4 दिवस जागला, 5व्या दिवशी मेला. लगेच केस दाखल झाली रेवदांडा पोलीस स्टेशनमध्ये.
आणि PI बंडगर साहेब आहेत. त्यांनी बघितली परिस्थिती, सगळं बघितलं, काय पोलिसांनी लक्षात येतं काय होतंय, व्यवस्थित गुतावला मर्डरच्या कलमाखाली. दोषारोपपत्र दाखल केलं, गेला आतमध्ये गेल्यावर आता ही केस न्यायाधीश श्रीमंती इंगळे यांच्या अंडर झाली, निकाल लागला. दोन्ही बाजूंनी 10 साक्षीदार तपासलं. गुन्हा 302चा होता, तो पुढच्या वकिलांनी परिवर्तित केला 304 नुसार. पण 3 डिसेंबर 2020 ह्या दिवशी जन्मठेप झाली. बरं तुम्ही म्हणता चांगलं आहे बा. आता 2020ला, आता साली 2025 जन्मठेप झालेला कैदी ह्याने हायकोर्टात अपील दाखल केला. बऱ्याच वेळा माणसाला कधी काही वाटू शकतं गुन्हेगाराला, की बाबा मी रोज 2-4 मारावात आणि बाहेरच फिरावा अजून मारण्यासाठी. पण कायदा बी कसा आहे बघा, की वकील हा सिस्टीम असे आहे, कायद्याने बनवलेली प्रोसेस आहे ती. वकिलाकडे केलं आणि त्याला एकदा काच काटून पैसा दिला ना, ती हुशार असेल ना, ती काहीतरी करून हायकोर्ट टप्पे बनवले त्या गुन्हेगारी वाढण्याला. न्याय व्यवस्था तितकीच जबाबदारी देण्यात ठेवा. एकमेव लोकांच्या मरणाला त्यांना काही फरक पडत नाही. ती त्यांचं सगळं पगार 1-2 लाख असतो, त्यांना काय फरक, कोण आलं, कसं आलं, कोण किती मेली जगात, आज असते. 2020ला जन्मठेप झालेला कैदी 2024ला 4 वर्षातच हायकोर्टाकडून जामीन मंजूर, बाहेर व्हा. न्यायालयाच्या नावाने. ज्यांनी मारलाय काकाला, तो एका वृद्ध व्यक्तीला, वयस्कर 50-55, 4 वर्षात बाहेर. आता हा बाहेर येऊन काय जे आपल्याकडचे सप्ते वाजतात देवाचे ते करणार आहे का? मृदुंगाचार्य होणार आहे का? तो का गायक होणार आहे का? पंक्ती 10 पात्रावर ती वाईटच आहे ना. रावणाला 100 लोकांनी सांगितलं, अरे सीता नको पळू, नको पळू. तो रावणच आहे ना, तो सीता पळवणारच. ती गुन्हेगार आलं बाबा बाहेर. अजून एक आतली गोष्ट सांगतो, जी किरकोळ गुन्ह्यात आज जाते, चांगल्या प्रकारची शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीला एवढं शिक्षण मिळत नाही, एवढं शिक्षण ह्याच्यात तुरुंगात मिळतं. गँग कशी ऑपरेट करायची, शार्पशूटर कसे पाळायचे, कनेक्शन कसं ठेवायचं, सुपाऱ्या कशा घ्यायच्या, कोणाचा धंदा काय, ऑल 101 गुरु आता असतात. तिथून परफेक्ट गुन्हेगार होऊन बाहेर निघतो आपल्या बोकांडी बसायला. ही परिस्थिती आहे आजच्या न्यायव्यवस्थेची. उपाय आहे असं कसा उपाय नाही. प्रत्येक जिल्ह्यागणीच 5 लोकांची एन्काउंटर टीम ठेवायची, प्रत्येक जिल्हे. असे काय 1000 जिल्हे नाहीत महाराष्ट्रात. कमीत कमी 15 दिवसाला एक ठोकलेली बातमी सगळीकडे आली ना, 15 दिवसाला ठोकायचं. तुम्हाला सांगतो, लय झाल्यात माणसं. ही गुन्हेगार मारले तरच हे कंट्रोल होईल. पण हे पुरणपोळी 14 खाणाराचं काम अजिबात नाही. अख्खा महाराष्ट्र देव पाण्यात टाकून बसलाय की पुरणपोळी एकदा कवा जाईल असा विषय असतो. एन्काउंटर स्पेशलिस्ट पाहिजे. एन्काउंटर स्पेशलिस्ट आत्तापर्यंत एवढे झाल्यात. आदरणीय गोपीनाथ मुंडेंनी 13 ऑपरेशन राबवलं होतं, त्यांना ठेवा. लई ठोकली, कंट्रोल झालं. मुंबई अंडरवर्ल्ड कंट्रोल झाले. हे मिळमिळीचं काम नाहीये. ह्याला आहे ना, असं प्युअर अंडकेवाली रस्याचा जर वरापला तर मेंदूपर्यंत ठसका बसन इतका तिखट खाणाराचं काम आहे ती. वरण पोळी तुंप नाही, ध्यानात ठेवा. त्याची एक कॅपॅसिटी ठरलेली हो, असं असतं ते. जरशा बैलाला म्हणलं पळन का ते, तिथंच असं डिरीन बिरीन असं करीत बसल. गावरान गोर अहो खाली नाही उतरावं लागत, मला माहिती. वरून टेम्पोत उडी फेकणार, किरण हाणार डायरेक्ट खाली. गावरान ते गावरान फरक असतो. जाऊ द्या बरोबर. शी आलं बा बाहेर आलं की ती फोन, हॅलो अर्चना कुठे आहे? आणि मी आलोय ना. आपण काय थोडं आहे का? 4 वर्षात बाहेर. आपला नात खोळा. आपल्या माग काय नाही. आता हिला तवर 2 पोरं होती. एक बाळुत्यात होतं आणि एक रांगत होत. बया तो आला काय? माझ्या दिलाचा दिल भरा. थांब. मी आता ह्या नवऱ्याला कुत्रा लावी ते लगेच येते. म्हणला मारू बिरू नको, नवरा जाते, त्याला काय कलियुग आहे म्हणला, दे सोडून, ये माहेराला, भांडण बिंड कर काहीतरी. ती काय सांगावं लागतं, आजकाल कॉमन झालंय. सगळ्यात वाईट अवस्था नवऱ्यांची आज. लगेच हिंगलून दिला. हा चंद्रकांत
नाईक. 2 पोरांसकट बाय आली आईकडं, राहिली आईकडं. मग कसं सोपं जातं. आता हिथं काय दाब आहे का, दडप आहे का, सासू आहे का, बघायला कुठं चालली काय विचाराय कोण आहे का, अजिबात नाही. कसं मोकळं राणे, मोकळं शिवारे, त्याच्यात आता ती जंगल झाडी, तुम्हाला माहिती आहे ते कोकणात कसं असतं. रंगारंग कार्यक्रम परत चालू झाला बा. आईला मला थोडा इंटरेस्ट कमीच होतोय बरं का. हा म्हणले मग आता 2 पोरं सोडून नाही झाली का, पण मला तू यासाठी काय, पण एक ठोकलंय ना, तू काळजी करू नको, मी आहे. ह्या बादरांनी तिला 10 रुपयाची सवय लावली. ती बी प्यायची, हा बी प्यायचा. तारीख उजाडली. शेवटी मी तिला आहे 1 सप्टेंबर, आत्ता 1 महिन्यापूर्वीची घटना आहे. 1 महिना 5 दिवस झाले असते. 1 सप्टेंबर 2025 हा पिंगळा गेला बा तिच्या घरी संध्याकाळचा 8-8:30ला. पियाला दोघं जण बसली, दोघं पिली. ते अर्चना आणि ती पोरं झोपलेली बिचारी, पोरांचा काय विषय नाही. म्हातारी टाकत होती भाकऱ्या, म्हातारी भाकऱ्या टाकती, ह्यो पितोय. आणि काही लोकांचं बऱ्याच तुम्हाला सांगतो की पियाला बिला की यांचं लय उठत, असं प्रकार असतो. म्हणजे काही ना लय वेगवेगळ्या नाद असतात. याला थोडंसं भावना उत्तेजित झाल्या भाऊ याच्या, पण चुकून यांनी ह्याला न बघता त्या अर्चनाबद्दल विचार न करता सासूबद्दल. आईला म्हणला जेवायला आहे पण तोंडी लावाय सासू असली तर काय एक नंबर. या जगामध्ये मरणाचे अनेक प्रकार आहेत. कोण फाशी घेऊन मरतय, रेल्वे खाली मरतय, वीज घेतय, काही करतय, पण मरतय. हा, काही जण तर असे आहेत जिवंतपणे रोज मरण बघत्यास. मंत्रिपदात सगळं का मरणाचा अति, सगळा मरणाचे खून करायचे, कोणाच्या तोंडात मोतायचं. हा, आणि परत अशी स्टाईल हाणायची कोणावानी. 2 जणांचा अनुकरण करतो. विलासराव देशमुख आदरणीय आणि अजित अनंतराव पवार यांचं मिक्स म्हणजे हा पंटर. जाक्या मारायला आणि हे मारायला नाही चलत. लई दिवस ते अति नाही चलत. तो अति कुणीच करू नाही कोणाचं. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. सासूकडे बघितलं, सासूने काय डोकं लावलं माहितीये का, शेची नजर. आणि बाईचं कसं आहे, तिला एक वरदान दिलेलं आहे. बाई एखाद्याची नजर आणि बोलणं लगेच ओळखते. हा, ती तिथं कोणी स्वतः मिले झाटमन म्हणायची अजिबात गरज नाही, लगेच ओळखते. बया म्हणली ह्याचा आजचा मूड जरा वेगळाच दिसतोय. म्हणजे आरचे ती आवरात बाहेर काढ, तिकडं काय बाहेर असेल ते बघा तुमचं, माझ्या डोक्याला ताण नका करू. इथं सासूबाई तुम्ही लई देखण्या दिसता. हा, मला आहे ना तुम्ही सुद्धा लई आवडता. असं म्हणलं तिने बाटल्याला आता पीठ गेलं, तांब्या असतं, पाणी घ्यावं लागतं भाकरी मळायला. तांब्याच फेकून मारला. तो बसला आरशीच्या डोक्यात, त्या अर्चनाच्या. लागला तिला शीत फाकाळलेलं. मग शिने काय केलं तर आईबद्दल असं बोलतो. म्हणलं कुठले बाई सहन करून घेणार आहे, सवत व्हायला बसली आईच. हा, लई बेकार काम ह्याला थाळ्याच. तिने त्याला दिली शिव्या द्यायला सुरुवात. ह्या दत्तारामला शिव्या द्यायला ह्याच्या डोक्यात खटकाच. म्हणला थांबितच, मी अजून पार्सल घेऊन येतो. गेला, परत पार्सल घेऊन आला. नंतर जेवण केलं यांनी, सगळी जेवले. ह्यांनी नायलॉनची दोरी आणली होती. हा, शिवा आतच घरातच गेला. दारूच्या अंमलाखाली यांनी ती अर्चना मारून टाकली. मारली तर मारली. त्याला वाटलं मिली नसेल किंवा असं काय, त्याला वाटलं रातभर त्या प्रेताच्या शेजारी झोपून राहिली ती. नशीब त्याने काय केलं नाही. पण त्याला एवढं काय पाहिजे, ऊब थंड, बॉडी थंड पडते आणि मानवी बॉडी ही फार स्पीडने कुजायला सुरुवात, वाशायला ते फुगायला लागते. तिथं झोपून राहिलं. पेताळ्यांचं कसं आहे बघा, 4 वाजता उठून घरी निघून गेला. बाहेर गेला, घरी जाऊन तोंड धुतोय, चहा पितोय, तोवरच त्याच्या लक्षात आलं गावात बोबाटा. आरचीला मारलं, आरचीला मारलं. आईला मला काय झालं, आपलं रात्री जसं आवडलं की काय. हे असंही लोकांचं, म्हणजे दारूच्या नशेत ह्यांनी खून केला तरी कळलं नाही. पण ती म्हणतात ना, एकदा बाहेर सुटल्यावर त्याला नवक गावती किंवा बाबा परत बी सुटन. मग परत पोलीस स्टेशन. आता परत अटक करून दोषारोपपत्र, परफेक्ट पुरावे बिरावे सादर करायचं काम चाललेलं आहे. सगळं व्यवस्थित होईल. आता मात्र हा डबल मर्डर झाला. ह्याच्यात हा फाशी बिशी होणार नाही तुम्हाला सांगतो. पण 20 वर्ष पुरा आज जायला बसलाय. स्वतःचं मूल नाही झालं, स्वतःची बायको नाही करता आली, फक्त लफड्यांच्या नादी लागून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली. अशा हा दत्ता पिंगळा गेला. असे पिंगळे अजूनही समाजात बरेच आहेत. हे बघणारे व्हिडिओ बघताना सुद्धा काही पिंगळे असे आहेत तुम्हाला सांगतो की
डाव टाकून येत, आकडा टाकून येत, बायकोला तपासच नाही अजून. यांचा सुद्धा एक दिवस भरण. आणि तुम्हाला त्यांची स्टोरी मी रगून रगून आताच्यासारखा खोकला असला ना तरी सांगन तुम्हाला, शब्द आहे आपला. हा, सढळ हाताने मदत करा ही माझी विनंती आहे. 20 लोकांनी 1,15,000 मध्ये 20 लोकांनी पैसे पाठवल्यात. ही फार शर्मेची दुर्दैवाची बाब आहे. परत असलेल्या आपल्यात पडायचं नाही. पण जोपर्यंत आता पडलंयच ना तर काम पुरं होऊन द्या, असं माझं प्रामाणिक मत आहे. रामकृष्ण हरी माऊली.